नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. एक असं चॅनल ज्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील राज्य देश विदेशातील शैक्षणिक, रोजगार विषयक, आर्थिक, सामाजिक घडामोडी. पहिली बातमी आहे, शासकीय नोकर भरती सुलभ व पारदर्शक होणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली. एमपीएससी घेणार 102 संवर्गासाठी परीक्षा. शासनाच्या विविध पदावरील भरती प्रक्रिया सुटसुटीत, सक्षम आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ व्हावी याकरिता पदभरती प्रक्रियेत सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या सुधारणांमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गाची संख्या 102 होणार आहे. तर संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने 18 सेवांचा आणि 93 संवर्गाचा समावेश होणार आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर राज्यात निपुण सेतू पोर्टल सुरू करण्यात मान्यता देण्यात आली. राजपत्रित संवर्गासाठी नो इंटरव्ह्यू पॉलिसी म्हणजेच मुलाखत न घेण्याचे धोरण लागू करण्यात येईल. यामुळे निवड प्रक्रिया अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाने या निर्णयाद्वारे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवारी मंत्रालयात झाली. त्यात वरील निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाच्या 33 विभागांमध्ये सुमारे 110 आस्थापनांमध्ये 3600हून अधिक संवर्ग आहेत. शासनाचे प्रशासन अनेक संवर्गामध्ये विभागलेले आहे. या संरचनेत सरळ सेवा भरती संदर्भात 1400हून अधिक सेवा प्रवेश नियम आहेत. यातून विविध विभागातून स्वतंत्रपणे तितक्याच परीक्षा घेण्यात येत होत्या. आता त्याऐवजी परीक्षांची संख्या कमी होऊन उमेदवारांसाठी भरतीच्या पदांची संख्या वाढणार आहे. त्यासाठी अधिक एक संघ, परिणामकारक आणि कालबद्ध निवड प्रक्रिया राबवण्यासाठी सुधारणा करण्यात येणार आहे. या सुधारणांमुळे सेवा प्रवेश नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. याशिवाय सेवांतर्गत पदोन्नतीसाठी स्वतंत्र संवर्ग संरचना आणि मृत संवर्गाची पुनर्रचना होणार आहे. या सर्व सुधारणांमुळे पदभरतीसाठीच्या परीक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल. युपीएससीच्या धर्तीवर निपुण सेतू पोर्टल सुरू होणार. निवड न झालेल्या उमेदवारांसाठी निपुण सेतू उपक्रम राबविला जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने मुलाखत फेरीपर्यंत पात्र ठरलेल्या परंतु अंतिम गुणवत्ता यादीत स्थान न मिळालेल्या उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिभा सेतू पोर्टल सुरू केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून अंतिम निवडीसाठी शिफारस न झालेल्या उमेदवारांची माहिती सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महाजॉब्स पोर्टल अंतर्गत निपुण सेतू हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी डिजी लॉकरद्वारे केली जाईल. डिजी लॉकर हे सुरक्षित डिजिटल दस्तावेज व्यासपीठ आहे. यात उमेदवारांची शैक्षणिक गुणपत्रिका, अन्य स्थानांतरण, दिव्यांग, जात, क्रीडाविषयक प्रमाणपत्रे इत्यादी कागदपत्रे डिजी लॉकरद्वारे उपलब्ध करून देण्यात येतील. दुसरी बातमी, सीईटीच्या पीसीएम पीसीबी नोंदणीला विशेष मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने एमएसटी सीईटी 2026 अंतर्गत पीसीएम व पीसीबी समूहासाठी दुसऱ्या संधीच्या नोंदणीला विशेष मुदतवाढ जाहीर केली आहे. विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या मागण्यांचा विचार करून 15 व 16 एप्रिल या 2 दिवसासाठी विलंब शुल्कासह नोंदणीची अंतिम संधी देण्यात आली होती. सध्या अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, कृषी अभ्यासक्रमांसाठी घेतल्या जाणाऱ्या पीसीएम समूहाची पहिली सीईटी परीक्षा सुरू असून पीसीबी समूहाची परीक्षा 21 एप्रिल पासून सुरू होणार आहे. दरम्यान दुसऱ्या संधीसाठी नोंदणी न केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाशी संपर्क साधला प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांची अर्ज भरण्याची संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप दुसऱ्या संधीसाठी नोंदणी केलेली नाही त्यांनी या वाढीव कालावधीत तत्काळ अर्ज करावा. मात्र ज्यांनी आधीच दोन्ही संधीसाठी नोंदणी पूर्ण केली आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तसेच या कालावधीत अर्जांमध्ये कोणती दुरुस्ती सुविधा उपलब्ध असणार नसल्याने अर्ज सादर करण्यापूर्वी सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच राज्य सरकारच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 2 संधी देण्यात आली आहे. तिसरी बातमी, 11वीची प्रवेश प्रक्रिया यंदाही ऑनलाईन होणार. कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र स्थापन. अर्जाचा भाग 1 भरण्याचे आवाहन.
राज्यात यंदाही 11वी प्रवेश प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज अचूक आणि त्वरित भरण्यासाठी विद्यालयात मार्गदर्शन केंद्राची स्थापना होणार आहे. याद्वारे शाळांनी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यासाठी सहाय्य करावे, तसेच विद्यार्थ्यांनाही कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात 11वी प्रवेशासाठी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. यात कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रवेश अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही कागदपत्रे आवश्यक आहेत: 10वीचे गुणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, महाराष्ट्राचा अधिवास दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल पात्रता प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे प्रवेशासाठी आवश्यक आहेत. 3 फेऱ्यात प्रवेश असेल. ऑनलाईन प्रवेशासाठी महाविद्यालय शोधणे, शाखा, माध्यम, प्रवेश क्षमता, रिक्त जागा तपासणे, अर्ज करणे अशा सुविधा उपलब्ध होतील. प्रवेश प्रक्रियेत केंद्रीभूत प्रवेश, संस्थांतर्गत कोटा, व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा उपलब्ध असेल. प्रवेश प्रक्रियेसाठी घटनात्मक आणि समांतर आरक्षण लागू असेल. घटनात्मक आरक्षणाअंतर्गतच्या जागा पहिल्या 3 नियमित फेऱ्यांतर्गत त्या प्रवर्गातून भरण्यात येतील. त्यानंतरच्या फेऱ्यांमध्ये राखीव प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास रिक्त जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील बातमी. कौशल्य केंद्रात महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी 33% राखीव जागा असण्यासंदर्भातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती. महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास योजनेअंतर्गत मुंबईत झोपडपट्टी आणि आदिवासी भागात कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. त्यात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी 33% जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहे. या योजनेचा सगळा खर्च राज्य सरकार करणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पहिल्या टप्प्यात 100 केंद्र सुरू करण्यात येणार आहे. आगामी काळात ही संख्या 1000 पर्यंत वाढवण्यात येईल. या केंद्रांसाठी जागा उपलब्ध करून देण्याची विनंती आयुक्तांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे लोढा यांनी सांगितले. मुंबईतील विविध प्रश्नांसंदर्भात लोढा यांनी गुरुवारी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुढील बातमी. अल्पसंख्याक शाळांना टीईटी सक्ती नसल्याबाबतची. सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार शालेय शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे, परंतु ही तरतूद अल्पसंख्याक शाळांना लागू होते किंवा नाही हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक मुद्दे विचारात घेता या वादावर अंतिम निर्णय होईपर्यंत अल्पसंख्याक शाळा शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक करू नये असा अंतरिम आदेश दिला आहे. तसेच या संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकांनी 26 डिसेंबर 2019 रोजी आणि मागासवर्ग कल्याण विभागाने 17 ऑक्टोबर 2025 रोजी परिपत्रक जारी केले आहे. असे असताना 12 सप्टेंबर 2025 रोजी अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अकोट येथील मोहम्मद याकूब पटेल उर्दू हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक सईद हैदर अली सईद मनवर अली यांच्या नियुक्तीला ते टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसल्याच्या कारणावरून मान्यता नाकारली होती. परिणामी त्यांच्यासह शिक्षण संस्थेने ऍडव्होकेट राम कारोडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती द्वय मुकुलिका जवळकर व नंदेश देशपांडे यांनी संबंधित स्पष्टीकरण देऊन याचिका मंजूर केली. तसेच शिक्षकाला नियुक्तीच्या तारखेपासून वेतन व शालांत आयडी देण्यास सांगितले. पुढील बातमी. सर्व शाळांत मराठी सक्ती, उल्लंघन केल्यास मान्यता रद्द. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या आणि सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंत मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर आता 1 लाख रुपयापर्यंत दंड आकारला जाणार असून वारंवार आदेश धुडकावणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याची तरतूद नवीन शासन निर्णयाद्वारे करण्यात आली आहे. अनेक खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये अद्यापही मराठी विषय शिकवला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
महाराष्ट्र भाषेचे अध्यापन व अध्ययन अधिनियम 2020 नुसार राज्यात 1 एप्रिल 2020 पासून मराठी सक्तीची केली आहे. शासन निर्णयानुसार सर्व शाळांनी मराठी विषय शिकवण्यासाठी केवळ मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांचीच नियुक्ती करणे अनिवार्य आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतरही किंवा शिक्षण संचालकांच्या आदेशानंतरही संबंधित शाळेने मराठी विषयाचे अध्यापन सुरू केले नाही तर अशा शाळांचा सविस्तर अहवाल शिक्षण आयुक्ताकडे पाठवला जाईल. शिक्षण आयुक्त या प्रकरणाची सुनावणी घेऊन संबंधित शाळेची मान्यता पुढील शैक्षणिक वर्षापासून रद्द करण्याचे आदेश पारित करू शकतात. शाळा सुरू झाल्यापासून 2 महिन्याच्या आत शिक्षण उपसंचालक किंवा शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक शाळेची तपासणी करेल. पथकात अनुभवी मराठी शिक्षकांचा समावेश असेल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना नोटीस बजावण्यात येईल. नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांत शाळेला खुलासा सादर करावा लागेल. विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळेचा खुलासा समाधानकारक नसल्याचे आढळल्यास संबंधित शाळेला 1 लाख रुपयापर्यंत दंड ठोठावला जाईल. मराठी सक्तीच्या अंमलबजावणीसाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील बातमी. राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची 1000 केंद्र उभारणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन. खानवडी येथे जिल्हा परिषदेच्या ज्योती सावित्री शाळेचे उद्घाटन. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्म महोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. वर्षभर राज्यभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आजपासून मानव संसाधनाचे कार्य म्हणून केंद्र शासनाचा महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राज्यात शुभारंभ होत आहे. भविष्यात या उपक्रमांतर्गत राज्यात 1000 प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खानवडी तालुका पुरंदर येथे केली. महात्मा ज्योतिबा फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या खानवडी येथे फुलेंच्या द्विशताब्दीचे औचित्य साधत जिल्हा परिषदेच्या ज्योती सावित्री शाळेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, दादा भुसे, मंगल प्रभात लोढा, अतुल सावे, आदिती तटकरे, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सीबीएसई बोर्ड असणारी 12वी पर्यंत मोफत शिक्षण देणारी ही राज्यातील पहिली शाळा आहे. माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतील या शाळेत सध्या 260 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. भविष्यात 280 विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि सुमारे 1840 विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची सोय होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की शाळेच्या उभारणीची संकल्पना अजितदादा पवार यांची होती. त्यांनीच शाळेचे भूमिपूजन केले होते. महात्मा फुलेंच्या जन्मगावी ही शाळा व्हावी असा त्यांचा आग्रह होता. आज तो पूर्ण झाला आहे. पुढील बातमी. टीईटीच्या गोंधळावर अखेर पडदा पडला आहे. शिक्षकांना पदोन्नतीसाठीच्या शिक्षक पात्रता चाचणीबाबतच्या म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट टीईटी कायदेशीर पेचावर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सविस्तर निकालाद्वारे सर्वसमावेशक आदेश दिल्याने या गोंधळावर पडदा पडला. केंद्र प्रमुखपदी बढतीसाठी कट ऑफ तारीख आता 1 जानेवारी 2026 निश्चित करण्यात आली आहे. जे शिक्षक 1 जानेवारी 2026 पर्यंत 6 वर्षाच्या अनुभवासह टीईटी परीक्षेत पात्र ठरलेले असतील तेच केंद्र प्रमुख पदावरील पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी पात्र असतील. किमान 6 वर्षांचा अनुभव असलेल्या ज्यांनी नोव्हेंबर 2025 पर्यंत टीईटी परीक्षा 3 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तीर्ण केली असेल ते शिक्षकही या पदोन्नतीच्या प्रक्रियेसाठी पात्र असतील. ज्यांनी 1 जानेवारी 2026 नंतर 6 वर्षाचा अनुभव पूर्ण केला आहे किंवा जे टीईटी पात्र नाहीत ते या प्रक्रियेसाठी पात्र नसतील. दिलेल्या निकषाप्रमाणे जे अपात्र उमेदवार असतील त्यांनी मर्यादित विभागीय स्पर्धात्मक परीक्षा दिली असली तरी या पदोन्नतीच्या प्रक्रियेत अपात्र घोषित होतील. पुढील बातमी. जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. जनगणनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय मात्र समावेश नसलेल्यांची बदली होणार आहे. जनगणनेच्या कार्यात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली करण्यात केंद्र सरकारने बंदी घातल्याने राज्य शासनाने गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती दिली आहे. परिणामी जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया यंदा प्रभावित होणार असून फारच कमी प्रमाणात बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जाते. जनगणना ही एक देशातील अत्यंत महत्वाची व वैधानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेदरम्यान
मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता असते. जिल्हा परिषदामधील विविध विभागातील कर्मचारी, विशेषतः गट क व गट ड संवर्गातील कर्मचारी तसेच शिक्षक वर्ग जनगणना कामात महत्वाची भूमिका बजावतात. शासनाने 2026 साठी नियोजित सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शेवटची बातमी, 2री ते 4थीच्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमानुसार धडे मिळणार आहेत. उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी व प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. राज्यात सन 2025-26 पासून नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांना नवीन अभ्यासक्रम अंमलबजावण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणातून धडे दिले जाणार आहेत. त्यानुसार शिक्षकांना जनगणना, मतदार नोंदणी याबरोबरच आता उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणाला हजेरी लावावी लागणार आहे. नवीन शैक्षणिक सत्र येत्या 15 जून पासून सुरू होणार असल्यामुळे तत्पूर्वी नवीन अभ्यासक्रम लागू होणाऱ्या वर्गाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता 2री, 3री आणि 4थीच्या सर्व शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्गात अपेक्षित विषयांच्या निर्धारित तासिका पूर्ण होण्यासाठी 2रीसाठी 3 दिवसांचा आणि 3री व 4थीसाठी 4 दिवसांचा प्रशिक्षण कालावधी निश्चित केला आहे. जिल्हास्तर व तालुकास्तर प्रशिक्षण आयोजनाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची राहील. माध्यमनिहाय प्रशिक्षणार्थी संख्या व तपशीलवार नियोजन आहे. 4 ते 7 मे जिल्हास्तर मराठी व अन्य माध्यम, 11 ते 14 मे रोजी तालुकास्तर प्रशिक्षण मराठी व अन्य माध्यम, 18 ते 30 मे राज्यस्तर उर्दू व 4 ते 7 मे जिल्हास्तर प्रशिक्षण उर्दू, 11 ते 30 मे. इयत्ता 2रीसाठी 1 दिवसाचा कालावधी कमी करण्यात आला असला तरी टीओटी प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख समान आहे. इयत्ता 2रीसाठी प्रशिक्षण समाप्ती 1 दिवस अगोदर होणार आहे. प्रस्तुत शिक्षक प्रशिक्षण मराठी, उर्दू माध्यमांच्या शिक्षकासाठी स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. अन्य माध्यमांना मराठी माध्यमासोबत सामावून घेतले जाईल. उर्दू माध्यमासाठी राज्यस्तर व जिल्हास्तर असे 2च स्तर असतील, तर मराठी सोबत अन्य माध्यमांसाठी प्रशिक्षण राज्यस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर अशा क्रमाने आयोजित केले जाणार आहे. तर या होत्या शैक्षणिक बातम्या. आपण पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.